जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या 4 ते 5 मार्च या दरम्यानच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीशी संबंधित चर्चा करणार आहोत। तर पहिला पॉईंट आहे आपल्या व्हिडिओमधला, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर लक्षात घ्या, हा शब्द कम्युनिकेटर आहे, या ठिकाणी लक्षात घ्या। हे पुस्तक कोणी लिहिले तर धीरज काकडिया यांचं हे पुस्तक आहे, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर। पुढचा पॉईंट आहे, इस्रायल व अमेरिकेने इराण विरुद्ध सुरू केलेले संयुक्त ऑपरेशनचे नाव काय? तर हे ऑपरेशन आहे महत्त्वाचं ऑपरेशन रोरिंग लायन महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। प्रश्न इथं आपल्याला विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्याने मानव प्राणी संघर्ष सोडविण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे आंध्र प्रदेश राज्याने? तर हनुमान प्रकल्प। लक्षात घ्या, कोणता प्रकल्प? हनुमान प्रकल्प। आपल्याला या ठिकाणी पुढचा पॉईंट विचारला जाईल की मातेपासून बाळापर्यंत कोणत्या आजाराचे संक्रमण नष्ट करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश डेन्मार्क ठरला? तर ही जी काय असणारा बघा एक महत्त्वाचं म्हणजेच की एक बदल महत्त्वाचा दिसून येतो एड्स आणि सिफिलिस या आजाराच्या बाबतीत लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पाचवा, इंडियन बायसन फेस्टिवल 2026चे आयोजन कोणत्या अभयारण्यात करण्यात आले? तर डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिशा या राज्यामधलं असणार आहे, लक्षात घ्या। तर युनायटेड स्टेट्सने बघा नुकतंच एक महत्त्वाचं ऑपरेशन, एक मोहीम एपिक फ्युरी नावाचं ऑपरेशन कोणत्या देशाविरुद्ध सुरू केलेलं आहे? तर इराण या देशाविरुद्ध हे ऑपरेशन युनायटेड स्टेट्सने सुरू केलेलं पाहायला मिळतं आपल्याला। ऑपरेशनचं नाव लक्षात घ्या, ऑपरेशन एपिक फ्युरी महत्त्वाचं ऑपरेशन आहे। त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओमधला पुढचा पॉईंट आहे की बाबा डोल यात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? डोल यात्रा उत्सव, तर महत्त्वाचं राज्य लक्षात घ्यायचं आहे आसाम। कोणत्या राज्यामध्ये? आसाम या राज्यामध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे आपल्याला आठवा महत्त्वाचा, जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच कोणता देश कुष्ठरोग मुक्त झाल्याचे घोषित केले? तर चिली या देशाला कुष्ठरोगमुक्त देश घोषित करण्याचं काम जागतिक आरोग्य संघटनेने केलेले आहे। जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधीची आहे? तर 7 एप्रिल 1948ची स्थापना आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, महत्त्वाचं। पुढचा प्रश्न आपल्याला बघा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। 9वा प्रश्न असेल आपल्या करंटमधला, कोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने मार्च 2026च्या फिडे रँकिंगमध्ये पुन्हा टॉप 10मध्ये स्थान मिळवले आहे? तर डी गुकेश, महत्त्वाचं लक्षात घ्या नाव डी गुकेश। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे नवीन पोलीस महासंचालक सध्या बघा पदभार ज्यांच्याकडे आहे, प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो तर सदानंद दाते साहेब हे महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे चालू घडामोडीचे बघा जे की 4 मार्च आणि 5 मार्चच्या संबंधित महत्त्वाचे टॉप 10चे जे काय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न। तर आपण या व्हिडिओशी संबंधित जर काय आपल्याला कमेंट या ठिकाणी करायची असेल तर नक्कीच महत्त्वाचं म्हणजे की आगामी कुठला मुद्दा आपल्याला बाबा याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असाही मुद्दा आपण या ठिकाणी सुचवू शकतात। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।